दुसऱ्या परभणीत व्यापारी आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांची बदली करण्याची मागणी आता जोर धरू लागलेली आहे। तोपर्यंत बाजारपेठ बंद असणार असल्याचं व्यापाऱ्यांनी म्हटलेलं आहे। व्यापाऱ्यांनी आता आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळालेलं आहे। परभणीत बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर संविधानाची प्रत ठेवण्यात आली होती आणि याच संविधानाच्या प्रतीची विटंबना करण्यात आली आणि हा माथे फिरू सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे। मात्र त्यानंतर आंबेडकरी अनुयायी हे संताप व्यक्त करताना पाहायला मिळालेले आहेत। त्या दिवशी जाळपोळ झाली, दगडफेक करण्यात आली, त्याचबरोबर रेल रोको करण्यात आला, रास्ता रोको करण्यात आला आणि त्यानंतर पोलिसांनी आवाहन केलं होतं की अफवांवर विश्वास ठेवू नका। दुसऱ्या दिवशी परभणी बंदची हाकही देण्यात आली होती। शांततेत आंदोलन सुरू होतं, मात्र दुपारनंतर या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आणि त्यावेळेला पोलिसांनी लाठीचार्ज सुद्धा केला। आंबेडकरी अनुयायी आता आक्रमक पवित्रा अधिकच घेताना दिसतायत। परभणीत व्यापारी आक्रमक झालेले आहेत। भूमिका नाही, बाजार आपापला बाजार बंद करा, दुकाने बंद करा, दुकाने बंद करा। आम्ही नाही आम्ही कलेक्टर बंद करू। व्यापारी महासंघ निवेदन देईल, व्यापारी महासंघ निवेदन देईल। बिलकुल नाही, कोणी येणार नाही, कोणी येणार नाही। आपण बाजार बंद करा। 10 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 4 वाजता ज्या समाजकंटकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरची संविधानाची प्रत पाडण्याचा प्रयत्न केला, त्या गोष्टीचा, त्या प्रकरणाचा व्यापारी महासंघ तीव्र निषेध व्यक्त करत आहे। परंतु 11 तारखेला सकाळपासून बाजारपेठ आमची बंद असताना सुद्धा ज्या समाजकंटकांनी बाजारपेठेमध्ये येऊन दगडफेक केली आणि ज्या प्रशासनाने कलेक्टर आणि एसपीनी त्या समाजकंटकाला दगडफेक करण्याची मुभा दिली, त्या प्रशासनाचा सुद्धा आम्ही एवढ्याच भाषेमध्ये तीव्र निषेध करत आहोत।